सुंदर चेहऱ्याचा लळा हा काही काळापुरता असतो, पण माणसाच्या स्वभावाची आणि विचारांची लागलेली ओढ मात्र आयुष्यभराची असते. आपलं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, ते आपल्याच हातात असतं. येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही घेऊन जायचं नसतं. मग हे आयुष्य जगायचं तरी कोणासाठी असतं? आणि खरं तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं कमेंटच्या माध्यमातून, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर आज व्हिडिओची सुरुवात मी संध्याकाळी केली. मला वाटतं 4:30-5 वाजत आलेत आता. तर थोडीशी तब्येत खराब होती, म्हणजे सर्दी जाणवतीये ना, त्यामुळं सकाळचं काम आवरलं, दुपारी थोडा आराम केला, झोपले, जरा फ्रेश वाटलं. त्यानंतर आता उठून म्हणलं चला व्हिडिओची सुरुवात करूया. हे पा सागर पण घरी आहे. आणि अरे बाबा, सगळ्या ताई म्हणतात सागर हसतच नाही, हसत तरी जा थोडासा, नेहमीच सिरियस राहतो हा मुलगा, काय करावं याला. आमची पर्सनॅलिटी तशी आहे, काय करावं आता? काय बोलतो? पर्सनॅलिटी तशी आहे आमची. हा ना, तो बोलतो माझी पर्सनॅलिटी तशी आहे, मग काय करावं आता. त्याला हसू नाही येत, फक्त रील पाहिले ना, मग रील पाहून हसू येत आहे ना, आहे ना. गोडा. तर आज आहे ना, शुक्रवार आहे. तारीख किती आहे? 31 आहे काहीतरी. नाही, 31 का 1 आहे? 31 तारखेचा महिना आहे का तवा? 31 आहे ना, 31 जुलै आज. हा, 31 तारीख आहे आज. तर शुक्रवारी 31 जुलै आहे आज, शेवटचा दिवस आहे. आणि शुक्रवारी आज आकाश पण येऊ राहिलंय. तर त्याची तब्येत खूप खराब होती काल, तिथं उलट्या झाल्या, त्याला सर्दी ताप सगळं झालं होतं. आता म्हणलं शनिवार रविवार सुट्टी आहे तर ये म्हणलं, कारण रविवारी त्याचा बर्थडे पण आहे ना, 2 तारीख येते. 2 तारीखच येते ना? हा, 2 तारीखच येते. 2 तारखेला 2 ऑगस्टला त्याचा बर्थडे आहे. म्हणलं ये, मग नको येऊ परत. आता त्याला उद्या दवाखान्यात, आणि आज संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जावं लागेल. संध्याकाळी जाऊ, उशीर येईन पण शक्यतो. आल्या तर डॉक्टर आपल्याच ओळखीचंच आहे, तर त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ, दाखवते व्यवस्थित, कारण त्याला रात्रभर उलट्या झाल्यात. आणि सकाळी पण त्यांनी काय खाल्लं नाही. दुपारी म्हणलं थोडंसं जेव, तर त्यांनी दुपारी पण जेवण नाही केलं. संध्याकाळी येतोय तो आता. तर म्हणलं चला आवरून घेते, लेकरू यायचं म्हणलं, थोडासा आनंद होतोयच. इतक्या दिवसातून त्याला आज म्हणजे 8 दिवसच झाले त्याला गेलेलं बरं का, पाठीमागच्या शनिवार रविवार पण तो आला होता. आणि आता येतोय, तरी पण मला एवढा आनंद होतो तो यायचं म्हणल्यावर, कारण एक लेकरू आहे माझ्याजवळ, पण दुसरं लेकरू लांब आहे. कसं आहे ना, आईला किती लेकरं असले तरी अप्रूपच असतात नाही का. तर आकाश येतोय आता, आवरते मी. राजू पण कामावरून येईन आता. वातावरण छान झालंय, छान वातावरण, पावसाचं वातावरण एवढं छान वाटतं, मला काय सांगायचं. पण सर्दीने त्याने त्रास पण होतोय. आजारी तेवढंच पडत आहे माणूस, आजारी तेवढंच पडत आहे. आकाशला त्याच्यामुळे झाला असणार आकाशला, हो, वातावरण पाणी चेंज, आणि त्यांचं तिथं ते फिल्टरचं पाणी खूप थंड आहे. तरी त्याला म्हणलं बॉटलमध्ये काढून ठेवत जा आणि मग पिझ्झा म्हणलं थोडंसं नॉर्मल झाल्यावर. तरी पण त्याला सर्दी झालीच, आणि त्याला मेसचं जेवण तिथं सूट व्हायना झाले मला वाटतं, आहे ना. इथून गेल्यापासून तो 3-4 वेळा म्हणजे आजारी पडलाय. उलट्या पण होतात त्याला मध्ये मध्ये, कधी डिसेंट्री लागती, काय काय होतंय. पाहूया आता काय होतंय नाही का. त्याला आता बाहेरूनच डबा लावायला सांगू, मेसचं जेवण त्याला बंदच करायला सांगू, तर डब्याने फरक पडेल. डब्याने फरक पडेल. हा, काय हो, फौजी साहेब आवाज येतात, खाली आहेत, ते पण आलेले आहेत. आता राजू पण येईन, वातावरण तुम्हाला दाखवते, छान झालंय. गरम पाण्याची वाफ घेतली मी आत्ता, आणि फ्रेश झाले थोडंसं, तेव्हा बरं वाटलंय. नाही तर सकाळपासून लय डेंजर झालं होतं. त्याला जनावर चरायला आलेत ना, तर त्यांच्या गळ्यातल्या घंट्या वाजतात, तर भारी वाटते ना. तुम्हाला मी दाखवते आता. ये दादा. तर आकाश गेल्यापासून माझा दादा माझ्याजवळ असतो असं, त्याच्यामुळं बरं वाटतं. नाहीतर मग दादा गेला असता कॉलेजला, मग तर अवघडच झालं असतं. त्याचं कॉलेजच नाही उघडलं अजून, मध्ये मध्ये जावं लागतं त्याला, फक्त जास्त काही जात नाही तो अजून. कंपल्सरी होईल चालू होता आहे ना, पुढच्या महिन्यापासून. हा, ऑगस्ट पासून. मस्त जनावर चरायला आलेत. चला, सागर हसला. तर म्हणजे आपल्या घराच्या आसपास असे जनावर चरायला येतात ना, ते पाहून भारी वाटतं. कारण आम्ही ना लहानपणी भरपूर जनावर वळलेले सागर. मजा यायची. मग म्हणजे शनिवार रविवार आला की आमचा नंबर यायचा. शनिवारी सुट्टी झाली ना, 12 वाजता दप्तर फेकून द्यायचं आणि जनावर सोडायचे, डोंगराला चरायला जायचं. आणि शनिवारी पण जावं लागायचं आणि रविवारी पण जावं लागायचं. मग सोमवारी पुन्हा शाळेत जायचं, असं असायचं. चांगलं काम होतं. हा, मग असे काम करायचो आम्ही.
पण छान वाटायचं त्यावेळेस. हा का? आता म्हणजे गावाकडे सुद्धा जनावर कमी झालेत, आहेत पण एवढे नाही राहिलेले आता. पण कमी झालेत पण आहेत. हम्म. आणि पण आम्ही इथं विशेष म्हणजे केडगाव मध्ये राहून सुद्धा आम्हाला जनावर पाहायला भेटतात. सगळे बकरे आहेत, हा. गाय आहेत, म्हशी. गायी आहेत, म्हशी आहेत, सगळे. हे पा हे पा असं हिरवं झालंय ना तर चरायला येतात. हे पा आपले झाड मस्त झालेत. हँगिंग बकेट पण भारी झालेत ना. हो. हे पा पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे भारीच आहे. पावसाळा चालू जसा जीव झाला, आल्यासारखं झालं. जीव आल्यासारखं झाला, म्हणजे भारी झालेत एकदम. आणि आपली ही लिली, हे पा पीस लिली उन्हाळ्यामध्ये खूप खराब झालती, पण आता एकदम छान झाली ती. सगळे झाड सुकले होते. आणि हे स्नेक प्लांट 2 प्रकारचे आहेत बरं का. हा वेगळ्या प्रकारचा आहे जरा, आणि हा पण वेगळ्या प्रकारचा आहे. स्नेक प्लांट काय ते? स्नेक प्लांट आहे ना. हे आपले रबर प्लांट. चला, आपली मंडळी बोर होते झाडं पाहून, कारण मी नेहमीच त्यांना झाडं दाखवत असते. कारण मला असं वाटतं, मला झाडं आवडतात ना पाहायला, तसं त्यांना पण आवडत असते. तर काहींना आवडत पण असतील, काहींना नसते पण आवडत. पण आपल्या सगळ्या ताईंना झाडं खूप आवडतात. आणि माझी रोजमेरीचं झाड गेलतं ना त्या दिवशी, मी 8 दिवस झाले तर लावलेलं. दुसरं होतं माझ्याकडे रोपटं ना, तर ते पण आता छान रोपलंय. हे पा हे रोजमेरीचं झाड लावलंय, छान रोपलंय ते. आणि हे आपलं क्रासुला, याची कटिंग लावली त्याच्यामध्ये, हे पण छान झालंय. आणि कॉइन प्लांट पण थोडं थोडं आले त्याच्यामध्ये. आणि ह्या साडीचं सांगायचं तर विसरूनच गेलं. तर पाठीमागं मला वाटतं कॉटनच्या साड्या 2-3 आणल्या होत्या ना मी, एकदम मुलचंदमधून, फौजी साहेबांनी मी. तर त्यामधलीच एक ही आहे, कॉटनची साडी आहे. तर फौजी साहेबांना अशा काठापदराच्या कॉटनच्या साड्या खूप आवडतात. तर त्याचं ब्लाऊज आताशी शिवून आलंय, तर ते मी घातले आता साडी. आणि मला आवडली बरं का साडी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. कलरफुल नाही आहे, प्लेन आहे, आणि थोडीशी डिझाईन आहे त्याच्यावरती अशी. हा का? साळवे सर म्हणजे फौजी साहेबांचे पोलीस मित्र. आता सागर भांडे लावितोय ना किचन मध्ये, ट्रॉलीमध्ये, तर सगळे भांडेच वाजतोय. फौजी साहेबांचे मित्र येऊ राहिलेत, तेव्हा म्हणले बाई आवरून घेतो आता. अरे एवढे आपटी तो भांडे. सागर लावितोय भांडे, हे पा आपटी तो भाऊ. सगळे घ्या काढून. नाही वे, हळूच मांडायचं, आपटायचं काय आला. आणि हे पा इथं सुद्धा आपण मनी प्लांट मांडलेत बरं का, हे पण भारी झालेत. हे पा इथं मनी प्लांट, इथं वर, इथं, आणि सगळीकडं मनी प्लांटच, मनी प्लांट. हे पा वा. हा ना, ते वरचे बल्ब गेले. हे पा हे चालले 2 बल्ब गेलेत, आता हे बदलून घ्यावं लागतील. आता संध्याकाळची वेळ झालेली होती. फौजी साहेबांचे पोलीस मित्र आहेत ना, ते, त्यांच्या मिसेस, त्यांची मुलं सगळे आले होते. आणि आल्यानंतर त्यांनी आपले सगळे झाडं एकदा निहाळून पाहिले, कारण ते आपले व्हिडिओ नेहमी पाहतात ना. ते बोलतात तुमची झाडं खूप छान आहेत. पहिलं तर आपल्या टेरेसवरती टेरेस गार्डन नव्हतं ना, तर इथं पोर्चमध्येच मी जेवढी मोकळी जागा दिसती ना, तिथं सगळ्या कुंड्याच होत्या बरं का. झाडांच्या कुंड्यांनी सगळं मी भरून टाकलं होतं. नंतर मग थोडी अडचण झाल्यासारखी झाली. म्हणलं आता इचुकाट्याची भीती वाटत नाही का, त्या कुंड्याच्या आडबीड वगैरे असं इचुकाटा जाऊन बसलं तर नाही का. आणि आजकाल टेरेस गार्डनचा खूपच ट्रेंड चालू आहे ना, त्यामुळे म्हणलं चला आपण आता टेरेस गार्डनच बनवू. मग सगळ्या झाडांच्या कुंड्या आम्ही टेरेसवरती ठेवल्या, आणि तेवढ्या कुंड्यापासून सुरुवात केल्यानंतर पूर्ण टेरेस गार्डन आम्ही कुंड्यानेच भरून टाकले. सगळे झाडच झालेत. आणि आता आपलं टेरेस गार्डन तुम्ही पाहताच आहे, खूप छान झालंय. कुठं आली तू? आपलं दादा आहे ना, शांत दादा जातो त्यांच्याकडे. समजते म्हणलं सगळं. जातो ना दादा. आधी नाही दिवसातून आला.
हा ना? ती गाडी दे ना भाऊ मला. अरे दे. बघ कोणाची पप्पाची आहे का? खरं काय एवढी भारी गाडी घेतली? त्या दादाला हाय कर ना. त्या दादाला त्या हाय कर त्याला. तू कर. हाय कर. अरे पी जरा आल्या आमचा आद्या झाला लोक. तुला आवडतं? नीट ठेव. उलट अंधार आली ना भारी वाटतं. ते तू आलो हो तुमच्याकडे. मग ते नाही ते सोलर बसवलं का? लाईटीचं. हा. काय त्यांच्या परिवाराला बसून हा, बसव तिला. हा. हा, बसू दे तिला. वा माग रेल माग छान माग रेल अशी माग तू बस ना बसेल. हा. अशी अशी हा हा, शाबास. गुड. बसा तुम्ही तिच्या. हा, भारी आहे ना. मग ते दोघं जण बसले. बसा, बसा, शेजारी बसा ना. करायची नाही? सांगितलं झालं. आमचं शेतात नाही टेन्शन. उन्हाळ्यात खूप हाल होते. मी सारखं नाही, लक्ष उन्हाळ्यात द्यावं नाही. लागतं. लय कचरा होतो. सारखं झाडून धुवून धुवून घ्यावं लागत. आता 2-3 दिवस झाले धुवून घेतलं होतं. पुन्हा तसं झालंय. पाऊस हा, सारखा पाऊस चालू आहे. सारखं चालू आहे. जोराची. हे बाई आमचं घरी इथं तुमच्या आम्ही म्हणजे जेवण. इथं जेवण बनवायचं उन्हाळ्यात. इथं जेवायचे, इथं जेवण बनवायचे, मी इथं जेवायचे सगळे. हा. वरती काय तुम्हाला हा. नाही. नाही, वरती मोकळं चांगलं मोकळं आहे, आहे. चांगलं आहे. हवा राहते उन्हाळ्यामध्ये, गरम नाही होत. मग 11-11 वाजेपर्यंत आम्ही इथेच राहतो उन्हाळ्यामध्ये. पण आता पावसाळ्यामध्ये मग थोडं बंद पडत. म्हणून द्यायचं ठेवून. ह्या पावसाळ्यातच फुलं येतं त्याला. हा का? हा, रेन लिली म्हणतात त्याला. पावसाळा चालू झाला का त्याला फुलं चालू होतात. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत त्याला फुलं राहतात. अरे वा. हा, आणि हे पाहिजे पिंक कलर पण आहे याच्यामध्ये. मिक्स हा. पांढरा आणि पिंक कलर. 2-3 वर्ष हे साळवे भाऊ आणि फौजी साहेब एकत्रच होते ड्युटीला. पण आता साळवे भाऊंची सुपा पोलीस स्टेशनला बदली झाली आणि फौजी साहेब फॉरेन्सिक मध्ये नगरमध्ये आहेत ना, त्यामुळे काही जास्त गाठीभेटी होत नाहीत. असं कधीच्या नवतच होतात. आणि आज फौजी साहेब पण दुपारपासून घरी होते आणि साळवे भाऊंना पण सुट्टी होती ना, त्यामुळे ते पण आले होते सहकुटुंब सहपरिवारासहित. त्यामुळे म्हणलं चला आता आपण ना, पावसाचं वातावरण झालेलं आहे, मस्त भजी पार्टी करू. काय झालं? आता राजूनी भजीचं पीठ वगैरे सगळं काढून ठेवलं होतं बरं का त्याच्या पद्धतीने. सागरनी ब्रेड आणले होते ना, त्यामुळे राजूला म्हणलं आधी एक घाण आहे ना ब्रेड पकोड्याचा काढ आणि बाकीचे मग तू ज्या पद्धतीने तळतो ना भजी त्या पद्धतीने काढ. तर तो म्हणला मला ब्रेड पकोडे नाही तळता यायचे, तू तुझे काढून घे, मग बाकीचे मी करतो म्हणला. तर मग मी ब्रेड पकोडे तळले आणि मुलांना दिले खायला. तोपर्यंत मग राजूने बाकीचे भजे तळून घेतले. बसा. थांब थांब थांब, गरम आहे, थांब. श्वास घे याच्या संग बुडून खा. हो दुसरे भजे करते तोपर्यंत. लावून दे. आकाश ट्रेन येणार होता ना, त्यामुळे तो 1-1.5 तासामध्ये नगरमध्ये पोहोचला होता. तर सागर गेला होता त्याला घ्यायला आणि तितक्यात सागर आकाशला घेऊन पण आला. चला या हा, मोठा आहे ना. माझ्या पोराला घेऊन आला तू. तुझ्या पट्ट्याने जेवायचं दिला मला. काय केलं मी? तुला माहितीये का त्या पलीकडून गेलो होतो मी, हा. म्हणजे अलीकडूनच थांबलो होतो. त्याला काय म्हणलं मग परत फिरून यावं लागलं आणि मी ट्रॅफिक मी गुतल म्हणलं. नाही म्हणला मी आज मला येतच नाही येणार, मला येतच नाही येणार, मला तिकडे घ्यायलाच आहे. आता मी जाताना ती ट्रॅफिक जाम नव्हती, पण येताना ट्रॅफिक जाम झाली. भज्या बरोबर खाण्यासाठी राजूनी कवळे कवळे हिरव्या मिरच्या पण तळल्या होत्या. त्याच्यावरती मीठ टाकलं थोडंसं आणि त्या पण दिल्या सगळ्यांना खायला. आणि आकाशची जागा फिक्स असते बरं का जेवण करायची नाश्त्याची. तर त्याला काही खायचं असलं ना तो असं किचनवरती बसूनच खातो.
भारी भजे काय लेकराला कशी खाऊ घालू. आणि खातो रोज घरी. चहा आहे ना मग बस खाली मला धक्का नको देऊ गरम येते हा चहा आहे पावसाचं वातावरण असल्यावर आमच्या घरामध्ये भजे कधी होत नाही असं होतच नाही बरं का. तर पावसाचं वातावरण 2-3 दिवस झालं सारखंच आहे ना. तर फौजी साहेब संध्याकाळी म्हणतात करा भजे. मग तर 2-3 दिवसापासून सारखेच भजे चालले. कधी कांदा भजे, कधी नॉर्मल भजे. भजे खाऊन झाल्यानंतर सगळ्यांना एकदम चहा केला आणि आता साळवे भाऊन ते घरी निघले होते. बरं काकूला बाय कर हा पा दे चला बाय बाय करते मामाला बाय कर पा ते गेल्यानंतर मी संध्याकाळचा दिवा लावून घेतला. दिवाबत्ती झाली आणि आता सगळे म्हणले आम्ही भरपूर भजे खाल्लेत, ब्रेड पकोडे खाल्लेत, तर अजिबात आम्हाला भुका नाही येत. मग म्हणलं चला आता हलका मी खिचडी भात घालते. कोणी खाल्ला तर खाल्ला, नाही तर नाही खाल्ला. नाही तर परत म्हणते ना आम्हाला भाज्यावर ठेवलं, जेवण नाही बनवलं, त्यामुळे मी खिचडी भात घालून दिला. आणि आकाश आल्यानंतर आकाशला असं होतं मम्मी बरोबर मी कितीक गप्पा मारून कितीक नाही, तर तो असं माझ्याशी गप्पा मारत होता. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी तर एंड करते बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.